वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे हॉर्टिकल्चर म्हणजेच फलोत्पादन याबद्दल थोडक्यात बेसिक जी माहिती आहे ती बघणार आहोत। म्हणजे मित्रांनो, PYQचं मी ॲनालिसिस केलं तेव्हा मला समजलं की यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत। कलर कशामुळे येतो, त्याला कडूपणा कशामुळे येतो, म्हणजे भाजीपाला वर्गीय पीक आहेत, फळ वर्गीय पीक आहेत याबद्दल सांगत आहे। आणि यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जातो, जीवनसत्वांचं प्रमाण कोणत्या फळामध्ये जास्त आहे, कोणत्या फळामध्ये कोणते जीवनसत्व आहेत किंवा कार्बोदके आहेत किंवा इतरत्र जे काही घटक आहेत, न्यूट्रिएंट घटक आहेत, ते कशामध्ये कोणत्या प्रकारात आहेत, किती प्रमाणात आहे, अशा प्रकारे प्रश्न पडलेले आहेत। म्हणूनच मित्रांनो, माझा प्रयत्न राहील की परीक्षाभिमुख आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये कशी समजून सांगता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील। आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कारण जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील, ज्यामुळे तुमचं लेक्चर मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करते। सुरुवातीला आपण काय बघणार आहोत तर रंग आणि कडूपणा कशामुळे येतो किंवा आणखी जे काही कंटेन असते कशामध्ये कुठल्या प्रकारचं कंटेन असते, म्हणजे भाजीपाला आणि फळवर्गीय जे पीक आहेत त्यामध्ये, ते आपण इथे समजून घेणार आहोत। मित्रांनो, इथे मी सुरुवातीला इंग्लिशमध्ये सांगते, नंतर मग मराठीत समजून सांगते, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही जो बेस आहे तो कव्हर होईल। सुरुवात करते। येलो कलर इन पपया इज ड्यू टू कशामुळे येतो तर पपयामध्ये पिवळा रंग कशामुळे येतो तर त्याचं उत्तर होईल आपलं कॅरिका झॅन्थिन। कॅरिका झॅन्थिनमुळे पपयामध्ये पिवळा कलर येतो। समोरचं आहे आपलं रेडनेस ऑफ ॲपल इज ड्यू टू। रेडनेस ऑफ ॲपल म्हणजे काय, सफरचंदामध्ये जो काही लाल कलर असतो, वरचा जो कवर असते त्याची, तर त्याला तो लाल कलर कशामुळे येतो तर तो अँथोसायनिन। अँथोसायनिन हा एक घटक आहे, या घटकामुळे कशामध्ये तर ॲपलमध्ये लाल कलर आपल्याला पाहायला मिळतो। पुढे आपण बघितलं मित्रांनो, तर टोमॅटो लालच का दिसते, तर म्हणजे असा काय आहे की ज्यामुळे लाल कलर येतो टोमॅटोला, म्हणजेच रेड कलर इन टोमॅटो इज ड्यू टू कशामुळे लायकोपिन। टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं कंटेन असते, हा प्रश्न विचारला आहे म्हणून लक्षात ठेवा। टोमॅटोमध्ये लायकोपिन कंटेन असते, त्यामुळे टोमॅटोला लाल रंग येतो। आता तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो, टोमॅटोची फॅमिली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे। बघा, लक्षात ठेवा, टोमॅटोची फॅमिली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। टोमॅटोचं सीड रेटसुद्धा सांगायचं आहे आणि टोमॅटोचं मूळ ओरिजिन म्हणजे त्याचा उगम स्थान कोणतं आहे ते सुद्धा सांगायचं आहे। तसंच मित्रांनो, टोमॅटोच्या जातींवर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून आजूबाजूची माहितीसुद्धा मी कव्हर करत आहे। बघा, टोमॅटोच्या जातींमध्ये प्रामुख्याने संकरित जातींवर आणि ज्या महत्त्वाच्या जाती आहेत, समजा पेस्टसाठी कुठली जात वापरली आहे, केचपसाठी कुठली जात वापरली, यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत। उंच वाढणाऱ्या कोणत्या, बुटक्या कोणत्या विद्यापीठाने किंवा कोणत्या संस्थेने कोणती जात विकसित केली, यावर सुद्धा असे प्रश्न पडतात। आता आपण एक थोडक्यात पाहू। सुरुवातीला मित्रांनो, संकरित जाती सांगते टोमॅटोच्या, त्यामध्ये वैशाली, त्याच्यानंतर रुपाली, रश्मी, क्रॉसबी, रत्ना ह्या टोमॅटोच्या काही संकरित जाती आहेत। आणखी महत्त्वाच्या जातींबद्दल आपण बघितलं तर त्यामध्ये पुसा रुबीवर प्रश्न विचारला जातो, भाग्यश्री या जातीवर प्रश्न विचारला जातो। मग पुसा रुबी ही जी जात आहे ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था आहे, त्यांनी ती विकसित केली आहे। आणि म्हणजे ते कशासाठी केले तर करपा आहे, भुरी आहे, स्पॉटेड विल्ट व्हायरस आहे, या रोगांना ती कमी प्रमाणात बळी पडते, म्हणून लक्षात ठेवा पुसा रुबी ही टोमॅटोची जात आहे। तसंच जर आपण बघितलं मित्रांनो, भाग्यश्री नावाची जातवर ही जात आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, कारण की त्यामध्ये लायकोपिन नावाचं कंटेन आपण बघितलं टोमॅटोमध्ये असते, ते मोठ्या प्रमाणावर असते, म्हणून भाग्यश्री या जातीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो। ज्याप्रमाणे भाग्यश्री आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे त्याच्याशी सिमिलर रायमिंग वर्ड म्हणतो आपण, तसंच राजश्री, धनश्री ह्या सुद्धा टोमॅटोच्या जाती आहे। धनश्री ही जी जात आहे ते विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते, म्हणून महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर आणखी महत्त्वाच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये सिलेक्शन 4, सिलेक्शन 22, म्हणजेच बघा, अर्का सौरभ नावाची जात आहे सिलेक्शन 4 नावाने, ते बंगलोर येथील बागवानी संशोधन संस्थेने विकसित केली आहे। त्याच्यानंतर अर्का विकास आहे, त्याला आपण सिलेक्शन 22 असं म्हणतो, ते सुद्धा बंगलोर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्थेने विकसित केलेली जात आहे। तसंच महत्त्वाची सोनालीसुद्धा जात आहे, जी मर रोगास प्रतिकारक जात आहे। आणखी टोमॅटोच्या काही बुटक्या जातीसुद्धा आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पुसा गौरव विचारले जाते, रोमा, पंजाब छुआरा, पुसा अर्ली डॉर्फ अशा प्रकारे जाती आपल्याला पाहायला मिळतात। पुसा गौरव ही जी जात आहे ते ICARने डेव्हलप केलेली आहे आणि जास्त उत्पादनासाठी ती प्रसिद्ध आहे। तसं आता मी तुम्हाला सांगितलं होतं केचपसाठी, पेस्टसाठी, तर बघा, पेस्टसाठी जे जात आहेत त्या पेस्ट करण्यासाठी म्हणजे टोमॅटो पेस्ट करण्यासाठी प्रामुख्याने रेशमा, भाग्यश्री, राजश्री, फुले राजा ह्या जाती वापरतात।
आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं मित्रांनो केचपसाठी, टोमॅटो केचपसाठी, तर त्यासाठी पुसा रुबी नावाची जात वापरली जाते, जे प्रामुख्याने मध्यम उंचीची जात आहे आणि ICARने डेव्हलप केलेली आहे. आता मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न की टोमॅटो हे फळ आहे का भाजी आहे, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि बघूया कोण याचं एकदम योग्य उत्तर देऊ शकते. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तो आम्हाला वायवामध्ये विचारला गेला होता, म्हणून मी तुम्हाला सांगितला. बघूया उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समोर जर मित्रांनो आपण बघितलं तर चिलीबद्दल विचारण्यात येते आणि चिलीमधलं कॅप्सॅन्थिन कंटेन आणि कॅप्सेसिन कंटेन आहे. या दोनमध्ये आपण कसं परीक्षेमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणजे दोन्ही कंटेन एकसोबत आले तर तसं शक्य नसतेच, कारण की आपण कृषी सेवकची परीक्षा देतो, त्यामध्ये ते वेगवेगळेच कंटेन देतात. पण ऐन वेळेस एखाद्या वेळेस दोन्ही कंटेन एकसोबत आले त्यावेळेस आपल्याला उत्तर देणे कठीण जाते. मग अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं? इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या नावामध्ये म्हणजे जे काही कंटेन असते, पिगमेंट असते, त्या पिगमेंटमध्ये आपल्याला अँथ नावाचं पिगमेंट म्हणजे अँथ नाव जर दिसत असेल तर प्रामुख्याने अँथमुळे काय होतं, रेड कलर येते, म्हणजे लाल रंग येतो. मग इथे पण चिलीमध्ये मी ही ट्रिक आहे लक्षात ठेवा, आणि ही ट्रिक सर्व याला लागू येते जवळजवळ. बघा, रेड कलर जो असेल त्याला अँथ आलं पाहिजे त्या नावामध्ये. रेड कलर इन चिली इज ड्यू टू कॅप्सॅन्थिन, अँथ आला ना, कॅप्सॅन्थिन. आणि पंजन्सी म्हणजे त्याला तिखटपणा कशामुळे येतो चिलीला? कॅप्सेसिनमुळे काय येतो, तिखटपणा येतो. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर झाली की कॅप्सॅन्थिन, अँथिन आहे म्हणजे काय, रेड कलर आहे, आणि कॅप्सेसिन आहे म्हणजे काय, पंजन्सी आहे, म्हणजेच काय, तिखटपणा आहे. आणि मित्रांनो आणखी तुम्हाला समोरसुद्धा अँथिन जिथे जिथे दिसणार आहे तिथे रेड कलर असणारच आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो आता मी तुम्हाला मिरचीबद्दल थोडक्यात काही गोष्टी सांगते, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे, लक्षात घ्या. मिरचीचं जे मूळ स्थान आहे ते दक्षिण अमेरिकेतलं आहे ते, आणि मिरचीच्या उत्पादनात आपण बघतो की भारताचा प्रथम क्रमांक आहे. या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात आणि क जीवनसत्व आपल्याला पाहायला मिळते. आणि मिरचीचा लाल रंग आणि तिखटपणा आपण बघितलाच आहे. आणि मिरचीमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण वाळलेली मिरची घेतली आणि हिरवी मिरची घेतली तर हिरव्या मिरचीपेक्षा वाढलेली जी काही मिरची असते त्यामध्ये 15% जास्त तिखटपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणखी जर मित्रांनो आपण बघतो यामध्ये काय प्रश्न विचारला जातो, तर मिरचीच्या जातींबद्दल प्रश्न विचारला जातो. बघा, जातींमध्ये चारही जे काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी जाती विकसित केल्या आहे. त्यामध्ये आपण राहुरी जे आहे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं, त्यांनी मुसळवाडी सिलेक्शन नावाची जात तयार केली आहे. तसंच आपण बघतो की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, त्यांनी जयंती नावाची जात विकसित केली आहे. तर कोकण कीर्ती नावाची जात आहे ते बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. आणि तेजस नावाची जात आहे तेजस मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केली आहे. अशा प्रकारे मिरचीच्या काही जाती आहेत. आणखी इतरत्र जातीसुद्धा आहे, त्यामध्ये पुसा ज्वाला आहे, पंत सी आहे, त्याच्यानंतर आपण बघतो पुसा सदाबहार आहे, अग्निरेखा आहे. आणखी मिरचीबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मित्रांनो की ओलिओरेझिन हे कंटेंट काढण्यासाठी म्हणजे ज्या मिरचीमध्ये जास्त खूपच डार्क आहे आणि लाल रंग जास्त असेल अशा मिरचीमध्ये ओलिओरेझिन कंटेंट जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मग प्रामुख्याने ते पॅपारिका मिरचीमध्ये भेटते. आणि ही जी मिरची आहे ते ढोबळी मिरचीसारखीच असते. आपण ढोबळी मिरच्या बघितले आहे सगळ्यांनी, तर ढोबळी मिरचीसारखीच असते, पण ते कशी असते, तिखट नसते आणि त्याच्यामध्ये जास्त गर्द लाल रंग असल्यामुळे त्याच्यामुळे ओलिओरेझिन नावाचं कंटेंट आपल्याला मिळते. म्हणून पॅपारिका मिरचीबद्दल थोडक्यात काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. समोर मित्रांनो आपण पाहू रेड कलर इन कॅरोट इज ड्यू टू अँथोसायनिन. बघा, अँथ आला म्हणजे काय आलं, रेड कलर आला. बघा इथे रेड कलर इन कॅरोट इज ड्यू टू अँथोसायनिन, म्हणजेच गाजराला लाल रंग कशामुळे येतो, अँथोसायनिनमुळे येतो. आणि गाजराला ऑरेंज कलर कशामुळे येतो, ऑरेंज कलर इन कॅरोट इज ड्यू टू कॅरोटीनमुळे ऑरेंज कलर येतो. म्हणून लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. प्रश्न काय विचारला आहे की कॅरोटला लाल रंग विचारला आहे की कॅरोटला ऑरेंज कलर विचारला आहे, त्यानुसार तुमचं उत्तर आणि ऑब्जेक्टिव्ह ठरेल. कारण काय होते मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण एक्साइटमेंटमध्ये डायरेक्ट उत्तर देऊन टाकतो आणि आपल्याला समजत नाही आपण काय केलं. आपल्याला माहिती असते, प्रश्नाचं उत्तरही माहिती असते, पण घरी आल्यावर समजते, बापरे आपण हे कंटेंट असं लिहिलं होतं, असं असायला पाहिजे होतं. परंतु तेव्हा ते चूक दुरुस्त होऊ शकत नाही. म्हणून प्रश्न वाचताना नीट प्रश्न वाचा आणि ऑब्जेक्टिव्ह नीट बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समोर जर आपण बघितलं मित्रांनो, पंजन्सी इन कॅबेज लिव्ज ड्यू टू सिनिग्रीन नावाचं कंटेंट असतं. म्हणजे बघा, आपल्याला गोबीची पानं आहेत ते तिखट वाटतात ना, गोबी म्हणतात, कोणी कोबी म्हणते, पण मूळ नाव काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे गोबीच म्हणतात का कोबी म्हणतात की काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याची जे पानं असतात ते तिखटपणा ते कशामुळे येतो, तर सिनिग्रीनमुळे येतो. म्हणून लक्षात ठेवा.
लक्षात ठेवा मित्रांनो पानकोबीबद्दल की पानकोबीमध्ये 2-3 प्रकार पडतात. लाल कोबी पडते, चायनीज कोबी वगैरे अशा प्रकार पडतात. आणि ही जी कोबी आहे ते कोणत्या फॅमिलीतली आपण ते फॅमिली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आपण फॅमिली आणि जे काही सायंटिफिक नाव आहे ते समोर घेणारच आहोत मित्रांनो. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ कारण तो बेसिक इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाचीच आहे. जर आपण कोबीमध्ये बघितलं तर आणि क जीवनसत्व आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. क जीवनसत्वामुळे आपल्याला माहिती आहे जर अभाव असेल तर स्कर्वी नावाचा रोग होतो. परंतु हा रोग जर आपण गोबीचं सेवन केलं आणि आपल्या आहाराचा समावेश केला तर यावर आपण मात करू शकतो. आणि सॅलड म्हणून आपण मस्त गोबी आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, तर आपण आता याच्या महत्त्वाच्या जाती बघणार आहोत. पानकोबीच्या काही महत्त्वाच्या जाती आहे मित्रांनो. मी इथे पानकोबीबद्दल बोलत आहे म्हणून लक्षात ठेवा, नाही तर फुलकोबी करून गेम ओके तसं नाही करायचं. आता पानकोबीबद्दल आहे, लक्षात ठेवा. पानकोबीच्या महत्त्वाची जात आहे आणि नोट करून घ्या हा ऑब्जेक्टिव्ह की गोल्डन एकर ही भारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध जात आहे. यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. आणखी काही महत्त्वाच्या जाती आहेत, त्यामध्ये प्राईड ऑफ इंडिया आहे, कोपेनहेगन मार्केट आहे, सिलेक्शन एक्सप्रेस आहे आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ह्या पानकोबीच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही संकरित जातीसुद्धा आहेत. गरब्या म्हणजे उशिरा येणाऱ्या ज्या काही आहेत जाती त्यासुद्धा आहेत. उशिरा येणाऱ्यामध्ये आपण पुरुषा ड्रम हेड, लेट ड्रम हेड आणि त्यामध्ये आपण प्रामुख्याने गड्डे पडतात. आपल्याला माहिती आहे की गोल गड्डा, चपटा गड्डा, उभट गड्डा उभट गड्डा. तर त्यामध्ये आपण बघतो गोल गड्ड्याच्या जातीमध्ये पुसामुक्ता नावाची जात आहे, ती महत्त्वाची आहे. तो सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडू शकतो. आणखी समोर जर आपण बघतो हायब्रिड संकरित जाती, त्यामध्ये श्री गणेश गोल, हरिराणी, ग्रीन बॉय, कावेरी, तांबडी कोबी अशा प्रकारे जाती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे ते सांगते की तुम्ही माझे लेक्चर आहे ते ऑडिओ डाउनलोड करून सुद्धा ऐकू शकता. मला वाटलं नव्हतं कारण माझा एक छोटासा उपक्रम आहे, हा दिवसेंदिवस मोठा होत आहे आणि अधिकाधिक लोकांना आवडत आहे, अधिकाधिक लोकांच्या पसंतीस पडत आहे. आणि असाच जर याला प्रतिसाद मिळाला तर मित्रांनो आपण हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर आपण बघतो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे बऱ्याच मित्रमैत्रिणींना हार्ड जाते, ते सुद्धा आपण सोप्या भाषेमध्ये म्हणजे घेण्याचा प्रयत्न करू. समोर राज्यसेवा एक्झाम आहे, त्याच्यानंतर कंबाईन एक्झाम आहे आणि म्हणूनच मित्रांनो असे जर लेक्चर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगू शकता. कुठला पण विषय असो, कुठला पण सब्जेक्ट असो किंवा तुमचं ऑब्जेक्शन, सजेशन कोणतीही गोष्ट असो तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्त सांगा. आपण त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला रिस्पॉन्स देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. चला तर मित्रांनो लेक्चर कंटिन्यू करू. आता समोर आहे की पंजन्सी इन अ पेपर इज ड्यू टू ओलिओरेझिन. आपल्याला माहिती आहे पेपर म्हणजेच कुठे ते ब्लॅक पेपरचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठलं कंटेन असते तर आपल्याला माहिती आहे ओलिओरेझिन हे कंटेन असते. त्यामुळे ब्लॅक पेपरला काय होते पंजन्सी येते. आता ब्लॅक पेपर म्हणजे काय तर मित्रांनो सर्वांना माहिती आहे की ब्लॅक पेपर म्हणजेच काय होते काळे मिरी होते आणि हे जे काळे मिरी किंवा मिरी आपण म्हणतो त्याचा मसाल्याचा पदार्थ म्हणून आपल्या आहारामध्ये आपण समावेश करत असतो. समोर बघतो मित्रांनो आपण सोर टेस्ट ऑफ ग्राम लीव्ज इज ड्यू टू कशामुळे येते. इथे सांगितलेलं आहे ग्राम आपण बघितलं होतं, ग्रामलाच आपण चिकपी असं म्हणतो म्हणजे हरभऱ्याच्या बाबतीत बोलण्यात आलेलं आहे आणि त्याची सोर टेस्ट आपल्याला ते खारट तुरट लागतात ना असे म्हणजे हरभऱ्याचे पानं तर ते कशामुळे लागतात तर मॅलिक किंवा ऑक्झॅलिक ॲसिड त्यामध्ये असते, त्यामुळे त्याला सोर टेस्ट येते म्हणजे अशी खारट टेस्ट येते म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो मी तुम्हाला हरभऱ्याबद्दल आधी माहिती सांगितलीच आहे परंतु एकदा रिकॅप होऊ दे. तर बघा चिकपी आहे, हरभऱ्याला चिकपी असं म्हणतात किंवा बेंगाल ग्रामसुद्धा म्हणतात किंवा ग्राम आपण जे आपल्याला आवडलं ते म्हणायचं. ठीक आहे, नंतर आपण बघतो बॉटनिकल नाव जर बघितलं याचं कुठलं आहे तर सीसर ॲरिएंटिनम हे आहे, त्याला सायंटिफिक नावसुद्धा म्हणू शकता तुम्ही. नंतर याचं ओरिजिन कुठलं आहे तर अफगाणिस्तानमधून हे ओरिजिन आहे लक्षात ठेवा. आणि किंग ऑफ पल्सेस म्हणून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ग्राम म्हणजे चिकपी किंग ऑफ पल्सेस आहे लक्षात ठेवा. डाळवर्गीय पिकांचा राजा आहे कोण तर ग्राम आहे आपण बघितलं होतं. पर्टिक्युलर मित्रांनो कृषी सेवक या परीक्षेमध्ये ग्रामबद्दल त्याच्या व्हेरायट्या आणि त्याचं सीड रेट विचारलेलं आहे लक्षात ठेवा. 80 ते 100 किलोग्रॅम प्रति हेक्टरी एवढं सीड रेट लागते म्हणजे किती बियाणं लागते हा प्रश्न विचारलेला आहे. तर 80 ते 100 किलो बियाणं प्रति हेक्टरी लागते. हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, नोट करून घ्या. आणि प्रोटीन कंटेंट आपण आधी सांगितलं होतं ग्राममध्ये 21% प्रोटीन येते जवळजवळ. आता हे थोडं व्हॅरी होऊ शकते बघा मित्रांनो, पॉईंटमध्ये सुद्धा येऊ शकते पण लक्षात ठेवायचं जवळजवळ 21% प्रोटीन कंटेंट असते. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा हरभऱ्याची पेरणी उशिरा केली तर मोठ्या प्रमाणात
पॉट बोरर आहे. पॉट बोरर म्हणजे शेंगअळी म्हणतो आपण त्याला, घाटेअळी म्हणतो. स्पेशली हरभऱ्याच्या बाबतीत घाटेअळी असं म्हणतो, कारण की त्या हरभऱ्याचा काय असतो, घाटा असतो, म्हणून त्याला घाटेअळी असं म्हणतात. आणि तिचं नाव जे आहे ते काय आहे, हेलिकोर्पा आर्मिचेरा हेच आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हिचा मोठ्या प्रमाणात अटॅक होतो जेव्हा उशिरा पेरणी होते. कशाची? हरभऱ्याची. लक्षात ठेवा. आणखी मित्रांनो, परीक्षेमध्ये हरभऱ्याच्या जाती विचारल्या जातात. कशासाठी? कुठली व्हेरायटी रजिस्टर्ड आहे, म्युटंट कोणती व्हेरायटी आहे का, देसी आहे, संकरित कुठल्या व्हेरायटी आहेत का, अशा प्रकारे व्हेरायट्या विचारल्या जातात, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघणार आहे मित्रांनो की ग्रीन कलर इन पोटॅटो ट्यूबर इज ड्यू टू सोलॅनिन. हे आपण बघितलं होतं आणि खूप वेळा मी सांगितलं सुद्धा आहे की लक्षात ठेवा, हिरवा रंग जो असतो पोटॅटोला तो कशामुळे येतो, कोणत्या कंटेनमुळे येतो, तर तो सोलॅनिन या कंटेनमुळे पोटॅटोला हिरवा रंग येतो, म्हणजे बटाट्याला हिरवा रंग येतो, हे लक्षात ठेवा. समोर जर आपण बघितलं मित्रांनो, पंजेन्सी इन गार्लिक इज ड्यू टू, म्हणजेच काय, तर गार्लिक म्हणजेच काय होते, लसूण होते आणि त्याला जो तिखटपणा येतो तो कशामुळे येतो, तर लक्षात ठेवा अमिनो ॲसिड आहे, त्यामुळे काय होते, पंजेन्सी होते, म्हणजे गार्लिकला तिखटपणा येतो. आणि गार्लिकबद्दल आपण बघितलं, त्याचं बॉटनिकल नाव जर बघितलं तर ॲलियम सटिवम हे आहे. आणि इडिबल पार्ट जर आपण बघितलं, कुठला पार्ट आपण गार्लिकचा खातो, तर लक्षात ठेवा क्लो आहे. आणि याचं जे ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे याचं उगमस्थान आपण जर बघितलं तर सेंटर आशिया आपल्याला याचं ओरिजिन पाहायला मिळते. म्हणून ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या नोट करून घ्या. तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की मोहरीमध्ये सुद्धा तिखटपणा येतो, म्हणजे पंजेन्सी इन मस्टार्ड इज ड्यू टू कशामुळे येते, तर लक्षात ठेवा ग्लायकोसिनोलेट्समुळे पंजेन्सी येते, म्हणजे तिखटपणा येतो. हा सुद्धा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. समोर जर आपण बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला दिसते की पंजेन्सी इन रॅफॅनस इज ड्यू टू कशामुळे येते, तर म्हणजेच तिखटपणा विचारलेला आहे. रॅफॅनसमध्ये कशामुळे येतो, तर लक्षात ठेवा आयसोसायनाइटमुळे येते. आता रॅफॅनस म्हणजे काय हे सगळ्यांना माहितीच असेल, त्याला आपण रेडिश असं म्हणतो. क्रुसिफेरस फॅमिलीशी तो बिलॉंग करते, म्हणजे त्याला आपण क्रुसिफेरस फॅमिलीला दुसरं नावसुद्धा आहे, त्याला आपण ब्रासिका सियाई सुद्धा असं म्हणतो. आणि आपण जर मुळ्याचं नाव बघितलं तर सायंटिफिक नाव किंवा बॉटनिकल नाव आपण असं म्हणू शकतो त्याला, तर ते रॅफॅनस सटिवस हे आहेत. आणि त्याचं जे आहे ते आपण काय खात असतो, तर त्याचे रूटसुद्धा खातो आणि लिव्हसुद्धा खातो. आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन कुठे आहे, तर युरोप हे त्याचं ओरिजिन आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघितलं मित्रांनो पंजेन्सी इन ऑनियन इज ड्यू टू कशामुळे येते, हा प्रश्न विचारला जातो. तर अलिल प्रोपाइल डायसल्फाइड आहे, त्याच्यामुळे पंजेन्सी येते, म्हणजेच काय तिखटपणा येतो, कशाला, तर ऑनियनला येतो. आणि ऑनियनबद्दल आपण अधिक माहिती बघितली तर आपल्याला समजते त्याची फॅमिली ॲलियासियाई, म्हणजे गार्लिकची सुद्धा आणि ऑनियनची सुद्धा फॅमिली एकच आहे, ती म्हणजे ॲलियासियाई. आणि त्याच्यामध्ये ऑनियनला आपण जर बॉटनिकल नाव जर बघितलं त्याला ॲलियम सेफा असं म्हणतात. आणि इडिबल पार्ट आपण बघतो ऑनियनचा कुठला असतो, तो बल्ब असते. आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन कुठलं आहे, तर सेंटर आशिया हे ऑनियनचं ओरिजिन आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की कांद्याच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो आणि कोणती अशी मोठी मार्केट आहे जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर कांद्याच्या बाबतीत. तर महत्त्वाचे प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण हे प्रश्न विचारले आहेत. कांद्याच्या बाबतीत आणखी काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पडतात, त्यामध्ये आपण बघितलं तर त्याचं सीड रेट आहे, म्हणजे त्याचं बियाणं किती लागते, तर कांद्याचं 10 ते 12 हेक्टरी प्रति हेक्टरी असं बियाणं लागते नर्सरीसाठी जर आपण बघितलं तर. आणि जर आपण म्हटलं तर बल्ब लावून जर कांद्याची पेरणी केली तर 750 किलो मीडियम साईजचे बल्ब लागतात प्रति हेक्टरी, हे सीड रेट आहे, लक्षात ठेवायचं. समोर आपण कांद्याच्या बाबतीत बघितलं तर त्याच्या व्हेरायट्यासुद्धा विचारतात, तर लक्षात ठेवा पूसा रेड, नाशिक रेड, पटना रेड, N53 अर्का बिंदू, नंतर पूसा मधावी, नंतर कल्याणपूर रेड राऊंड, पूसा रत्नार, अशा प्रकारे रब्बी सीझनमधील या कांद्याच्या जाती आहेत. तर खरीप सीझनमध्ये प्रामुख्याने अर्का कल्याण, नंतर ॲग्रीफाऊंड डार्क रेड, त्याच्यानंतर N53 आणि अर्का प्रगती, अशा प्रकारे कांद्याच्या काही महत्त्वाच्या जाती आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये विचारली जाते की कांद्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी म्हणून एक फिनॉलिक फॅक्टर डेव्हलप होत असतो, तो म्हणजे कुठला असतो, तर कॅटेचल नावाचा तो फॅक्टर असतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून नोट करून घ्या. आणखी जर आपण कांद्याच्या बाबतीत बघितलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला फुलकिड्यांचा अटॅक पाहायला भेटतो, म्हणजे थ्रिप्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर थ्रिप्सच्या याच्या कंट्रोलसाठी कुठलं कीटकनाशक वापरतात, तर ॲसिफेट नावाचं कीटकनाशक वापरतात, म्हणून लक्षात ठेवा. की आपण बघतो की कांद्यामध्ये स्टेम इलॉंगेशन होत असते आणि ते कशामुळे होते, तर ते त्या हाय टेम्परेचरमुळे होते. जास्त जर तापमान झालं तर हाय स्टेम इलॉंगेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि या प्रोसेसला काय म्हणतात, तर हा सुद्धा प्रश्न पडतो, त्याला बोल्टिंग असं म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, बोल्टिंग ही जी कन्सेप्ट आहे ऑनियनशी रिलेटेड आहे,
म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून नोट करून घ्या. चला तर मित्रांनो आता समोर पाहू. बिटरनेस इन कुकुंबर इज ड्यू टू कशामुळे. तर बघा साधा सोपी गोष्ट आहे. बिटरनेस म्हणजे काय होते, कडूपणा होते आणि ती काकडीमध्ये कशामुळे काकडीमध्ये होते कशामुळे होते तर कुकुरबिटॅसिन नावाच्या कंटेंटमुळे होत असते. आणि याच्याशी रिलेटेड मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. खूप छानसा व्हिडिओ, त्यामध्ये सांगितलं आहे मी शॉर्टकटमध्ये की काय कुकुंबर म्हणजेच काय होते, काकडी होते. काकडीला स्वतःच्या संरक्षणासाठी जेव्हा तिला टेम्परेचर किंवा इतर जे काही गोष्टी असतात त्यापासून संरक्षण करायचं असते, फंगल बॅक्टेरियाज वगैरे, तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी ती स्वतःमध्ये एक कंटेंट डेव्हलप करते. त्याला आपण कुकुरबिटॅसिन असं म्हणतो आणि त्यामुळेच काय होते तर त्याला काकडीला काय होते, कडूपणा येते. आता मित्रांनो इथे कुकुंबर आला आहे म्हणून मी आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा सांगते ज्या महत्त्वाच्या आणि परीक्षाभिमुख आहे. त्यामध्ये आपण बघतो कुकुंबरच्या रिलेटेडच आपण बघतो की तसंच वेलवर्गीय पिकांमध्ये आपण कुकुरबिटॅसी फॅमिली आपण त्याची बघतो आणि त्यामध्ये कुकुंबर आहे, मस्कमेलन आहे, वॉटरमेलन आहे, पंपकिन आहे, बॉटल गार्ड, बिटल गार्ड, पॉइंटेड गार्ड, स्नेक गार्ड इत्यादींचा समावेश होतो. आणि या प्रत्येकाचे तुम्हाला सायंटिफिक नेम जे आहेत, बॉटनिकल नाव जे आहेत ते लक्षात ठेवायला हवे म्हणजे पाहिजे, कारण की त्यावर प्रश्न पडलेले आहेत म्हणून मी सांगते. मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. बघा मित्रांनो कुकुंबर आहे, कुकुंबरला आपण कुकुमिस सॅटिवस असं म्हणतो, म्हणजे त्याचं बॉटनिकल नाव आहे. आणि ते काय आहे, एक प्रकारचं फ्रूट असून त्याचं जे ओरिजिन आहे, ओरिजिनसुद्धा विचारतात, इंडिया आहे म्हणून लक्षात ठेवा जसं जसं सांगते तसं. नंतर आपण बघतो मस्कमेलन आहे. मस्कमेलन म्हणजे तुम्हाला माहिती असेल आणि काय आहे तर त्याला आपण खरबूज असं म्हणतो आणि त्याचं जे नाव आहे, बॉटनिकल नाव आहे ते कुकुमिस मेलो आहे. लक्षात ठेवा, मस्कमेलनचं मेलो कुकुमिस मेलो आहे आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते ट्रॉपिकल आफ्रिका हे आहे. समोर आपण बघतो वॉटरमेलन आहे. वॉटरमेलनचं जे नाव आहे, बॉटनिकल नाव आपल्याला सिट्रुलस लॅनाथस असं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते ट्रॉपिकल आफ्रिका हे आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली की ट्रॉपिकल आफ्रिका हे मस्कमेलन आहे आणि वॉटरमेलन आहे, दोघांचं सुद्धा ट्रॉपिकल आफ्रिका हे ओरिजिन आहे. समोर आपण बघतो मित्रांनो पंपकिन आहे. पंपकिनलाच आपण कुकुरबिटा मोस्टॅटा असं म्हणतो. म्हणजे उच्चार जरी तुम्हाला वेगळे आले तरी तुम्ही एक लिंक लावण्याचा प्रयत्न करा. बघा पंपकिन आपण बघत होतो, पंपकिनला आपण कुकुरबिटा मोस्टॅटा असं म्हणतो आणि याचं जे ओरिजिन आहे ते कोण आहे तर मेक्सिको आहे आणि पेरूसुद्धा आहे, लक्षात ठेवा. नंतर बॉटल गार्ड आपण बघतो, याचंसुद्धा नाव बॉटनिकल नाव आपल्याला लक्षात पाहिजे. तर मित्रांनो बॉटल गार्ड आहे. बॉटल गार्डचं बॉटनिकल नाव जे आहे ते लागेनारिया सिसॅरिरिया हे आहे आणि याचं जे आहे ओरिजिन आहे ते साऊथ आफ्रिका म्हणजे इंडिया हे आपल्याला पाहायला मिळते. नंतर बिटर गार्ड आहे. बिटर गार्डबद्दल आपण बघतो म्हणजेच आपलं कारल्याबद्दल बघतो तर त्याचं सायंटिफिक नेम म्हणजे नाव कुठलं आहे तर मेमोरडिका चॅरेंटिया हे जे आहे तर त्याचं सायंटिफिक नाव आपल्याला पाहायला मिळते आणि इंडो बर्मा हे त्याचं ओरिजिन आहे. अशा प्रकारे मित्रांनो काही सायंटिफिक नावंसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आणखीसुद्धा काही प्रश्न पडतात की मोनोशियस प्लांट कोणता आहे, डायोशियस कोणता आहे, तसंच बऱ्याच वेळा फ्रूटच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत क्लायमॅट्रिक फ्रूट कोणता आहे, नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट कोणता आहे हे सुद्धा प्रश्न पडतात. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण कव्हर करूच. पण आता सध्याच्या व्हिडिओमध्ये आता आपलं कुकुरबिटॅसिन आणि वर आपण थांबलो होतो. समोर आपण बघू मित्रांनो बिटरनेस इन अ बिटर गार्ड इज ड्यू टू कशामुळे येतो, म्हणजेच कारल्यामध्ये कडूपणा कशामुळे येतो तर लक्षात ठेवा डिकॉइड्स आहे त्याच्यामुळे, मेमोरडिकोसाइड्स आहे त्याच्यामुळे कारल्याला काय होते कडूपणा येतो. उच्चार जरी नीट नसले मित्रांनो तरी तुम्ही स्पेलिंग पाहून उत्तर नक्कीच देऊ शकता. समोर आपण बघू मित्रांनो तर याच्यामध्ये कारल्याबद्दल आपण बघितलं तर कारल्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की त्याला आपण बिटर गार्ड असं इंग्लिशमध्ये म्हणतो आणि त्याचं सायंटिफिक नाव जे आहे ते मोमोरडिका चेरंटिया किंवा मेमोरडिका चेरंटिया असं आहे आणि इंडो बर्मा त्याचं ओरिजिन आहे हे आपण आताच बघितलं. मित्रांनो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकडीच्या बाबतीत आणि कारल्याच्या बाबतीत त्याच्या महत्त्वाच्या जाती विचारल्या जातात आणि त्यावर हमखास प्रश्न पडतो. तर लक्षात ठेवा काकडीच्या जातीमध्ये आपण बघतो की पुसाखिरा नावाची काकडीची जात आहे, ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बघतो आपण हिमांगी नावाची जात आहे, ते महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि ते पुसाखिरापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. नंतर शीतल नावाची जात आहे, ते बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. तसंच पुसा संजोग नावाची जात आहे, ती सुद्धा महत्त्वाची काकडीची जात आहे. समोर मित्रांनो आपण बघितलं तर कारल्याच्या जातीसुद्धा विचारलेल्या आहेत. त्यामध्ये कारल्याच्या जातीमध्ये आपण बघितलं तर कोइंबतूर लॉंग आहे, हिरकणी, फुले प्रियंका म्हणजे
फुले प्रियंका ही जी जात आहे ती केवडा रोगास प्रतिबंधक जात आहे. त्याच्यानंतर अर्का हरित, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला, पूसा विशेष, कल्याणपूर बारामती आणि कोकणतारा. कोकणतारा बऱ्याच वेळा विचारली आहे परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात ठेवा. ह्या महत्त्वाच्या कारल्याच्या जाती आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण कोणत्या कंटेंटमुळे काय होते आणि कशामुळे त्याला कलर होतो किंवा बिटरनेस कशामुळे येतो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. सोबतच आपण बरेचसे ऑब्जेक्टिव्ह कव्हर केले. या लेक्चरमधला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, तर नोट करून घ्या. हे लेक्चर तुम्हाला एक ऑडिओ लेक्चर म्हणून खूपच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो हा जो सिलेबस आहे पर्टिक्युलरली असा डिफाईन केलेला नाही आहे आपल्या परीक्षेमध्ये, परंतु यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे असं नाही की जो सिलेबस डिफाईन आहे तोच आहे परफेक्ट, त्याच्या आजूबाजूची सुद्धा माहिती आपल्याला कव्हर करावी लागते. म्हणून हे टॉपिक घेणं महत्त्वाचे आहे आणि हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. यावर प्रश्न हमखास पडतो आणि मागील परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत, म्हणून हा टॉपिक मी इथे आणला. तर मित्रांनो आता आपण इथे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बघणार आहोत. यामध्ये कशाचं कंटेन आहे आणि किती प्रमाणात आहे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. सुरुवातीला बघू मित्रांनो कुठल्या प्रकारची जीवनसत्वे असतात आणि कुठल्या फळांमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाचं प्रमाण अधिक आहे किंवा कोणत्या प्रकारच्या पोषक द्रव्यांचं प्रमाण घटक आहेत त्याचं प्रमाण अधिक आहे ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण विटॅमिन ए पाहू. विटॅमिन ए आपण जर बघितलं तर फळांच्या बाबतीत मँगोमध्ये आपल्याला विटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आणि व्हेजिटेबल म्हणजे भाजीपालाचा जर आपण विचार केला त्यामध्ये बथुआ लिव्ज म्हणजे मराठीमध्ये त्याला चाकवत असं म्हणतात आणि तुम्ही सर्च करू शकता गुगलवर. तर लक्षात ठेवा चाकवत या भाजीमध्ये आपल्याला बथुआ लिव्जमध्ये आपल्याला विटॅमिन ए पाहायला मिळते जास्त प्रमाणात. आणि हे प्रामुख्याने ही जी भाजी आहे ते कुठे तर उत्तर भारतामध्ये जास्त करून खातात. आपण जर बघितलं आणखी त्याला मराठीमध्ये चंदन बथुआ, चाकवत अशा प्रकारचे नावं आहेत. आणि प्रामुख्याने ही जी भाजी आहे म्हणजे तसं आपण आपल्याकडे असलं तर आपण तण म्हणून संबोधतो, परंतु उत्तर भारतामध्ये ही भाजी म्हणून वापर करतात. आणि तसं बघितलं तर हे खूप आरोग्यदायी आहे. याच्यापासून बऱ्याचशा औषधीसुद्धा निर्माण होतात आणि उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने ते खातात. समोर आपण बघितलं तर विटॅमिन B1 आहे. विटॅमिन B1लाच आपण थायमिन असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर कॅश्यू नटमध्ये म्हणजे काजूमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन B1 आपल्याला पाहायला मिळते. विटॅमिन B1 आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि जर व्हेजिटेबलमध्ये बघितलं तर विटॅमिन B1 म्हणजे थायमिन हे कशामध्ये पाहायला मिळते तर चिली म्हणजेच मिरचीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघू विटॅमिन B2 बद्दल सांगितलं आहे, त्याला आपण रायबोफ्लेविन असं म्हणतो. लक्षात ठेवा ही जी आहेत इथे तुमची जीवनसत्वेसुद्धा कव्हर होत आहे, हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर विटॅमिन B12 म्हणजेच रायबोफ्लेविन असं म्हणतात आणि ते कशामध्ये असते तर कोणत्या फळामध्ये असते, प्रामुख्याने बेल या फळामध्ये असते आणि त्याच्या खालोखाल पपयामध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. आणि जर आपण भाजीपाला म्हटलं तर भाजीपालामध्ये फेनुग्रीकमध्ये असते म्हणजे मेथीमध्ये असते, म्हणून महत्त्वाचं कंटेन आहे, लक्षात ठेवा. समोर आपण बघतो विटॅमिन C आहे, त्याला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की ॲस्कॉर्बिक ॲसिड कोणत्या विटॅमिनला म्हणतात तर विटॅमिन Cला म्हणतात, म्हणून लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आपण बघतो की कोणत्या फ्रूटमध्ये असते तर बार्बाडोस चेरी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि मी सुद्धा घेतलेला सुद्धा आहे मागील PYQमध्ये. आणि समोरसुद्धा आपण PYQ घेणार आहे, त्यामध्ये एक सिरीज कंटिन्यू करू आपण आता 10 दिवस. आता यामध्ये आपण बघतो की बार्बाडोस चेरी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन C म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळते. आणि व्हेजिटेबलमध्ये आपण बघतो तर कोरिएंडर लिव्ज आहे त्यामध्ये आपल्याला विटॅमिन C आपल्याला पाहायला मिळते. कोरिएंडर म्हणजेच काय होते त्याला आपण कोथिंबीर असं म्हणतो आणि आमच्याकडे त्याला संबार असं म्हणतात. मित्रांनो समोर आपण कार्बोहायड्रेटबद्दल पाहू. कार्बोहायड्रेट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये कार्बोदके असं म्हणतो, जे आपल्याला शरीराची झीज भरून काढतात. त्याला दररोज आपल्याला ऊर्जा भरून म्हणजे शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्याची गरज असते. तर तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो की दररोज शरीराला किती प्रमाणात कॅलरीजची गरज असते, म्हणजे ही जर बघितले तर वेगवेगळ्या गटाने वेगवेगळ्या म्हणजे इकॉनॉमिकली बघितलं आपण तर वेगवेगळ्या कार्यगटाने वेगवेगळी गरज सांगितलेली आहे, परंतु ग्रामीण भागासाठी वेगळी आहे, शहरी भागासाठी वेगळी आहे. तर आपण एक ॲव्हरेज पकडू की दररोज माणसाला किती कॅलरीज ऊर्जा लागते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. समोर मित्रांनो आपल्याला प्रोटीन कंटेंट बघायचं आहे. प्रोटीन कंटेंट सगळ्यात जास्त कशामध्ये असते तर कॅश्यू नटमध्ये असते. म्हणजे फळांच्या बाबतीत आपण बघितलं तर 21.2% आपल्याला कॅश्यू नटमध्ये प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. तर Pमध्ये आपण आधीच बघितलं होतं व्हेजिटेबलमध्ये, तर Pमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते.
आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जे काही सिरियल क्रॉप आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्बोहायड्रेट्स कंटेंट असते. तर जे काही पल्सेस क्रॉप आहे म्हणजे डाळवर्गीय पिके आहे, कडधान्य पिके आपण म्हणू शकतो, त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात प्रोटीनचं कंटेंट पाहायला मिळते. म्हणून तुम्हाला जर बिल्डिंग ब्लॉक करायचं असेल, म्हणजे आपली बॉडी मसल जर डेव्हलप करायची असेल, तर तुम्ही कडधान्य जास्त प्रमाणात आहारात समावेश करा, किंवा मग जिम ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला वे प्रोटीन वगैरे घ्यावं लागेल. आणि मित्रांनो, आपण फॅट कंटेंट जर बघितलं तर फॅट कंटेंट प्रामुख्याने फळांमध्ये जर विचार केला तर वॉलनटमध्ये पाहायला मिळते, आणि भाजीपाल्यांमध्ये आपण बघितलं तर पोटॅटोमध्ये पाहायला मिळते. म्हणून जास्त आलू खाल तर पोटॅटोसारखे व्हाल, अशा प्रकारे ती गोष्ट आहे. आता समोर पाहू मित्रांनो, कॅल्शियमचे कंटेंट आहे. कॅल्शियमचे कंटेंट हे सगळ्यात जास्त फळांमध्ये आपण जर बघितलं तर लिचीमध्ये असते. लक्षात ठेवा, लिचीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि तेच जर मित्रांनो आपण भाजीपाल्यामध्ये बघितलं तर भाजीपाल्यामध्ये आपल्याला ते अगाथीमध्ये पाहायला मिळते. आता अगाथी म्हणजे काय तर बघा, आमच्याकडे त्याला हेट्याची फुले असं म्हणतात, किंवा त्याला हमिंग बर्ड असं सुद्धा म्हणतात. समोर चित्रामध्ये तुम्हाला त्याची इमेज दिसतच असेल. आता समोर पाहू मित्रांनो, फॉस्फरस कंटेंट बघायचं आहे. फॉस्फरस कंटेंट सगळ्यात जास्त जे आल्मंडमध्ये असते, आणि त्याच्या खालोखाल कॅशूनटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणून लक्षात ठेवा. नंतर आपण जर बघितलं व्हेजिटेबलमध्ये तर ॲमॅरॅन्थसमध्ये असते. आपल्याला माहीत आहे मित्रांनो ॲमॅरॅन्थस काय आहे म्हणून. तर ॲमॅरॅन्थसला मराठीमध्ये चवडी किंवा तांदूळ जिरा किंवा तांदूळजा असं वेगवेगळे नावं आहेत. प्रत्येक एरियानुसार वेगवेगळे नावं पडतात. तसं बघितलं हे तणसुद्धा आहे, आणि त्याची लागवडसुद्धा करतात. लागवड करण्या अत्यंत बारीक बी असते, पण ते बी जे इतकं सुंदर असते, खूप सुंदर बी असते त्याचं. समोर बघू मित्रांनो, आयर्न कंटेंट आपल्याला पाहायचं आहे. तर आयर्न कंटेंट हे डाय करोंदामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर डेट पाममध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आयर्न कंटेंट आपण जर बघितलं भाजीपाल्यामध्ये तर ॲमॅरॅन्थसमध्येच आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, नंतर आहे कॅलोरिफिक व्हॅल्यू. जर आपण बघितली तर ते जास्त करून कशाची आहे, ते वॉलनटची आहे, आणि भाजीपाल्यामध्ये आपण बघतो तर टॅपिओकाची आहे. समजलं? अशा प्रकारे मित्रांनो आपण बेसिक हॉर्टिकल्चरबद्दल माहिती घेतली. असे बऱ्याचशा बेसिक गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. फलोत्पादन म्हणजेच उद्यानविद्या या विषयाच्या, या सब्जेक्टच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. फरक फक्त असा असतो मित्रांनो की मी दिवसा हे जास्त करून लेक्चर करू शकत नाही, कारण माझं घर मंदिराजवळ आहे, आणि आमच्या घराजवळ आम्ही जर बघितलं तर वारकरी संप्रदायाचा सगळा एरिया आहे, आणि टाळ, विणा, मृदंग ह्या सगळ्या गोष्टी यांचा आवाज चालूच असतो. म्हणून लेक्चर बनवण्यासाठी मला रात्री मेहनत घ्यावी लागते, आणि रात्रीचे आतासुद्धा 2:30 वाजले आहेत. आणि तसं बघितलं तर माझ्याकडे डेटासुद्धा नसतो. मग डेटासुद्धा रात्री फ्रीमध्ये मिळतो, म्हणजे हा डबल फायदा होतो. म्हणून मी शक्यतो रात्रीच लेक्चर करते. आणि आता समोर मित्रांनो आपल्याला जेवढे लेक्चर शक्य होते तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.